आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दोन अत्यंत महत्त्वाचे शासन आदेश आज दोन वेगवेगळ्या विभागाचे निर्गमित झालेले आहे, ज्याचा फायदा राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना होणार आहे। काय ते दोन संपूर्ण शासन आदेश आहे, कशा पद्धतीने कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी फायद्याचे आहे, या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, आजच्या दिवसातला पहिला हा अत्यंत महत्त्वाचा शासन आदेश जसं की 31 जुलै 2024 म्हणजे आज निर्गमित झालेला आहे आणि हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा आहे। म्हणजे हा शासन आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू आहे। यामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनं निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा हा संपूर्ण शासन आदेश आहे। सार्वजनिक विभागाअंतर्गत येणारे जे कोणते कर्मचारी ज्यांची जाहिरात, त्यांच्या पदाची जाहिरात किंवा अधिसूचना 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निघाली असेल, परंतु त्यांची नियुक्ती ही 1 नोव्हेंबर 2005 नंतरची जरी असेल तरी अशा सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना म्हणजे OPS लागू केली जाणार आहे। असा हा महत्त्वाचा शासन आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी आज निर्गमित झालेला आहे, ज्यामुळे निश्चितच या विभागाअंतर्गत येणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। आजच्या दिवसातला दुसरा शासन आदेश आपण पाहणार। आजचा हा दुसरा शासन आदेश हा पदोन्नती संदर्भातला आहे आणि हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी निर्गमित झालेला आहे। यामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे, अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर तसेच सरळ सेवेच्या कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबतचा हा संपूर्ण शासन आदेश आहे। हा छत्रपती संभाजीनगर विभागासाठी हा संपूर्ण शासन आदेश निर्गमित झालेला आहे। अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांची बऱ्याच दिवसापासून ही मागणी होती, ज्यामध्ये नायब तहसीलदार या पदांवर पदोन्नती देण्याबाबतचा आणि त्या संदर्भातला हा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत येणारे जे कोणते पदोन्नतीनं किंवा सेवाज्येष्ठतेनं असलेले अव्वल कारकून असतील किंवा मंडळ अधिकारी असतील, यांना आता थेट नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे। असा हा महत्त्वाचा शासन आदेश आज निर्गमित झालेला आहे। निश्चितच या दोन्ही शासन आदेशाचा फायदा राज्यातील वेगवेगळ्या विभागाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।